मोल कन्सेप्टवर आधारित हा व्हिडिओ नंबर 5. यामध्ये आपण केमिकल इक्वेशन आणि मोल्स वर संबंधित काही न्यूमरिकल एक्झाम्पल शिकणार आहोत. MCQ एक्झामची लिंक दिलेली आहे, एक्झाम देणं आवश्यक. तुमच्या समोर एक आता केमिकल इक्वेशन दिलेलं आहे. ह्या केमिकल इक्वेशनला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपण आधी केमिकल्स किती किती घेतले ते पाहूया. की इथे काहीच लिहिलेलं नाही, म्हणजे हे इथे एक आहे, हे इथे 2 ऑक्सिजन घेतलेले आहेत मॉलिक्यूल, इथे कार्बन डायऑक्साईडचा एकच काही लिहिलेलं नाही, म्हणजे एक मॉलिक्यूल घेतलेला आहे, आणि ह्या इथे वॉटरचे 2 मॉलिक्यूल आपल्याला भेटलेले आहेत. असे ह्या केमिकल इक्वेशन मध्ये दाखवले. हे जे दाखवलेत आकडे, हे आकडे आपल्याला किती मोल्स कंपाऊंड घेतला होता कंपॅरेटिव्ह, 1 मोल मिथेन तर 2 मोल ऑक्सिजन असं त्या केमिकल रिॲक्शन मध्ये लागतात असं सांगते. ह्या आकड्यांना स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट म्हणतात. स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट आपल्याला एका केमिकलचे मॉलिक्युल्स दुसऱ्या केमिकलच्या किती मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट होतात हे सांगतात. नंबर ऑफ मोल्स एका केमिकलचे आणि दुसऱ्या केमिकलचे किती हे सांगण्याचं काम स्टॉयकोमेट्रिक केमिकल्स आपल्याला करतात. आता आपण या स्टॉयकोमेट्रिक केमिकल्स वरून, स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट वरून आपण हे मोल्स किती घेतले होते ते लिहूया. मग मिथेनचे किती मोल्स आहेत ह्या रिॲक्शन मध्ये? 1 मोल, ऑक्सिजनचे 2 मोल, कार्बन मोनॉक्साईडचा 1 मोल आणि वॉटरचा 2 मोल. आता आपण हे मोल्स घेतले तर मोल्सचं आपल्याला कन्व्हर्शन मास मध्ये करता येते, लिटर्स मध्ये करता येते, तसंच नंबर ऑफ पार्टिकल्स मध्ये करता येते. चला आपण ह्या मोल्स जे स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट वरून भेटले त्याच्या आधारावर आपण मास मध्ये कन्व्हर्शन करू. आपल्याकडे किती मोल मिथेन आहे तर 1 मोल मिथेन आहे. इथे स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट वरून हा आकडा आपण मिळवलेला आहे. 1 मोल मिथेन. 1 मोल मिथेनचं मोलार मास च्या हिशोबाने किती होते वजन तर 16 ग्रॅम. त्यानंतर इथे 2 मोल ऑक्सिजन आहे. हा 2 आकडा कुठून आणला आपण तर ह्या इथून स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट वरून. म्हणून ह्याचं वजन झालं 2 गुणिले 32 हे ऑक्सिजनचं मोलार मास आहे. तसंच आता हे कार्बन डायऑक्साईडचे 44 ग्रॅम आणि वॉटरचे 2 गुणिले 38 ग्रॅम. आता पहा आपल्याला याच्यासाठी नंबर ऑफ पार्टिकल सुद्धा व्हॉल्यूम लिहू आपण आधी. व्हॉल्यूम किती होतो ते लिहिता येते. व्हॉल्यूम कशाचा लिहितो आपण? फक्त गॅस संबंधातच व्हॉल्यूम लिहितो. आता हे इथे गॅस कोण कोण आहेत? हा मिथेन गॅस आहे पहा इथे सोबत. असं हे फिजिकल स्टेट केमिकलच्या सोबत ब्रॅकेटमध्ये दाखवलेली असते पहा, की तो गॅस आहे, लिक्विड आहे की सॉलिड आहे. मग ह्या इथे मिथेन सोबत जी लिहिले म्हणजे हा गॅस आहे. किती मोल गॅस आहे हा मिथेन, हे इथे किती ते त्याचं उत्तर, प्रश्नाचं उत्तर इथे आहे. मग आपण 1 मोल मिथेन म्हणजे किती 22.4 लिटर. चला आता हे इथे ऑक्सिजन सुद्धा गॅसच आहे पहा. मग ऑक्सिजन किती मोल आहे हे इथे लिहिले, ऑक्सिजन किती मोल आहे ते तर हे 2 मोल म्हणून 22.4 लिटरच्या दुप्पट त्याचा व्हॉल्यूम भरेल. हा कार्बन डायऑक्साईड पण गॅसच आहे म्हणून 22.4 लिटर. पण हे इथे पहा हा वॉटर लिक्विड आहे पहा. मग वॉटर लिक्विड आहे तर ह्याचा व्हॉल्यूम कन्सिडर करायचा नाही, हे आपल्या विचारात घ्यायचा नाही, म्हणून हे इथे डॅश लिहिलं. चला आता नंबर ऑफ पार्टिकल्स लिहू आपण. मोल म्हणजे तर नंबर ऑफ पार्टिकल सांगणारी गोष्ट आहे. आणि किती पार्टिकल्स असतात तर ॲव्होगाड्रोज नंबर एवढे. एका मोल मध्ये ॲव्होगाड्रोज नंबर एवढे पार्टिकल असतात. मग हे 1 मोल म्हणून त्याच्यामध्ये Na एवढे पार्टिकल. इथे ऑक्सिजनचे किती मोल आहेत? 2 मोल. तर इथे किती आकडा येईल सांगा चटकन विचार करून तुम्ही. आता 2 Na एवढा, इथे 1 Na एवढा आणि इथे 2 Na एवढा. Na म्हणजे किती असते ते सुद्धा आपल्याला माहित आहे, तरी लिहू आपण Na = 6.022 × 10⁻23 लिहून तुम्हाला दाखवले. आता हे केमिकल इक्वेशन आपण वाचूया. कसे वाचूया पहा. when 1 mole of methane react with 2 mole of oxygen gives 1 mole of carbon dioxide and 2 mole of water. बरं जाऊ द्या, दुसऱ्या पद्धतीने वाचू.
when 16 gram of methane react with 64 gram of oxygen gives 44 grams of carbon dioxide and 36 grams of water. हे सरळ सरळ होतं. आता आपण वाकडं तिकडं वाचूया की when 22.4 liters of methane react with 2 moles of oxygen produce 44 grams of carbon dioxide and 2 moles of water. असं तुम्हाला कोणत्याही पद्धतीने वाचता येईल, कोणतेही आकडे घ्या, ह्याची गरज नाही. आता ह्याच्यानंतर तुम्हाला कोणतंही केमिकल इक्वेशन दिलं आणि ॲटम्सचं ॲटॉमिक मास दिलं तर तुम्हाला ह्या फिजिकल कंडिशनवरून प्रत्येक केमिकलबद्दल ह्या 4 गोष्टी लिहिता आल्या पाहिजे. जर हे गॅस असेल तरच हे व्हॉल्यूम येईल, नाही तर येणार नाही. 3 तरी ह्या वॉटरला जसं आपण हे 3 गोष्टी लिहिल्या. प्रत्येक केमिकल इक्वेशनवरून स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंटच्या आधारावर, ह्या इथे स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट 2 आहे म्हणून 2 मोल, त्याचं जेवढं मोलार मास होईल त्याच्या दुप्पट वजन आणि जेवढे पार्टिकल असतील त्याच्या दुप्पट, एका मोलमध्ये त्याच्या दुप्पट पार्टिकल. एवढी माहिती तुम्हाला लिहिता आली पाहिजे. अत्यंत सोपी माहिती आहे ही, काय फार अवघड अशी माहिती नाही आणि हे तुम्हाला सहज लिहिता येईल अशी अपेक्षा आहे. आता यावर आधारित न्यूमरिकल्स, हा एक न्यूमरिकल तुम्हाला दिला. आता आपण न्यूमरिकल वाचत वाचतच हे केमिकल इक्वेशन दिलेलं आहे, त्याच्यावर आधारित हा न्यूमरिकल. हाऊ मेनी मोल्स ऑफ अमोनिया, मग लगेच अमोनियाच्या खाली आपण किती मोल्स, हे इथे अमोनियाच्या खाली हा अमोनिया झाला आणि त्याच्या बरोबर खाली आपण लिहूया हाऊ मेनी विचारलंय तर प्रश्नचिन्ह, हाऊ मेनी मोल्स ऑफ अमोनिया, किंवा मोल्ससाठी एन लिहितो तर आपण एन लिहू इथं. हाऊ मेनी मोल्स ऑफ अमोनिया आर फॉर्मड बाय रिॲक्शन ऑफ 14 ग्रॅम्स ऑफ नायट्रोजन. 14 ग्रॅम नायट्रोजन घेतला म्हणे, हा नायट्रोजन, तर लगेच नायट्रोजनच्या खाली हे त्याचं वजन घेतलं. ही माहिती आपल्याला ह्या न्यूमरिकल मध्ये सांगितली होती. आता काय करू आपण, ज्या फॅशन मध्ये विचारलंय त्याच पद्धतीमध्ये आपण ह्या केमिकल इक्वेशन वरून त्याची ती माहिती काढू. इथं काय म्हणलंय, मोल्स ऑफ अमोनिया, मग लगेच आपण अमोनियाचे ह्या केमिकल इक्वेशन मध्ये किती मोल्स आहेत ते पाहू. ह्या केमिकल इक्वेशन मध्ये किती मोल आहेत, 2 मोल. हे कुठून लिहिलं आपण, हे इथे 2 लिहिले बघा, स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट. हे स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट म्हणजे नंबर ऑफ मोल्स सांगते आपल्याला डायरेक्ट, मग हे 2 लिहिले आपण. त्यानंतर इकडे या, इथे हे 14 ग्रॅम सांगितलंय म्हणजे नायट्रोजनचं वजन सांगितलंय, मग 14 ग्रॅम नायट्रोजनचं वजन. तर ह्या केमिकल इक्वेशन मध्ये फक्त आता वजन लिहूया आपण. मास ऑफ नायट्रोजन, किती मोल आहे नायट्रोजन, ते ह्या इथे काहीच आकडा नाही म्हणजे 1 मोल आहे. 1 मोल आहे तर 1 मोलचं वजन किती होते नायट्रोजनचं ते लिहिलं आपण आणि हा न्यूमरिकल संपला. पहा काय प्रश्न विचारलाय, हाऊ मेनी मोल्स आर फॉर्मड बाय 14 ग्रॅम्स ऑफ नायट्रोजन. इथे डायरेक्ट पहा, 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन विल प्रोड्यूस 2 मोल ऑफ अमोनिया. तर 14 ग्रॅम विल प्रोड्यूस किती मोल ऑफ अमोनिया, सांगा उत्तर. काय झाले पहा, इथून इथपर्यंत येताना हे हाफ झाले, इथून इथपर्यंत येताना हाफ होईल, म्हणून यांची किंमत किती होईल, 1. आता प्रत्येक वेळी एवढे सोपे आकडे नसतील, म्हणून त्यावेळी आपण काय करणार, जर आडमदिडम आकडे आले तर ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करणार आणि मग हे क्रॉस मल्टिप्लाय n × 28 आणि मग त्याचं उत्तर आलं 1. एवढं सोपं, सर्व न्यूमरिकल एवढेच सोपे ह्या केमिकल इक्वेशनवर आधारित असतात. ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीनेच आपण त्याचे लिहायचं. म्हणजे मोल्स बोलले अमोनियाचे तर आपण मोल्सच घ्यायचे दोन्हीही. नायट्रोजनचं वजन सांगितलंय तर स्टँडर्ड ह्या केमिकल इक्वेशन मध्ये किती वजन आहे ते घ्यायचं. चला अजून एक न्यूमरिकल पाहू. हाऊ मेनी लिटर्स ऑफ हायड्रोजन गॅस, इथे पहा हाऊ मेनी लिटर्स ऑफ हायड्रोजन गॅस म्हणजे हायड्रोजन गॅसच्या खाली लगे लिटर काढायचेत आपल्याला, किती, हे लिटर काढायचेत. व्हॉल्यूम लिहिलं आपण, ओके. त्याच्यानंतर विचारलंय फॉर्मड बाय रिॲक्शन ऑफ 10 ग्रॅम ऑफ झिंक. लगेच झिंक कुठे आहे का, हे इथे आहे झिंक. हे झिंक इथे विचारलंय तर झिंकच्या खाली त्याचं वजन. चला आता काय करू आपण, हे इथे व्हॉल्यूम लिहूया. आता हे व्हॉल्यूम विचारलाय तर ह्या
हायड्रोजनचा व्हॉल्यूम विचारलाय. ह्या इक्वेशन मध्ये हायड्रोजनचा व्हॉल्यूम किती होते ते लिहू. इथे 1 मोल आहे हायड्रोजन म्हणून 22.4 लिटर. चला इकडे येऊ. 10 ग्रॅम दिले. ह्या झिंकचा आपल्याला मास माहित पाहिजे, ॲटॉमिक मास. हे बघा हे इथे दिले, शक्यतोपर्यंत ही माहिती दिलेलीच असते. मग 1 मोल हे इथे एकच आकडा आहे. 1 मोल झिंक म्हणजे किती, हे 65 ग्रॅम त्याचं मास झालं. पहा पण इथे नजर टाकून आपल्याला कॅल्क्युलेशन येण्याची शक्यता थोडीशी कमी, की 65 ग्रॅम्स ऑफ झिंक विल प्रोड्यूस 22.4 लिटर ऑफ हायड्रोजन गॅस. तर 10 ग्रॅम्स विल प्रोड्यूस किती. आता बघा गंमत, ह्या दोन्ही बद्दल काही माहिती नाही तर आपण ह्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. ओके चला मग आता हे सोडवून घेऊ. कसं, क्रॉस मल्टिप्लाय, हे गुणिले हे गुणिले हे, आणि उत्तर किती आलं. अत्यंत सोपे न्यूमरिकल एक्झाम्पल्स असतात. या न्यूमरिकल मध्ये काय माहिती सांगितली आणि विचारली पाहूया. आणि सोबत सोबत ह्या इक्वेशन दिलेलंच आहे, ह्या इक्वेशन सोबत लिहूया आपण. हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ कार्बन मोनॉक्साईड. लगे कार्बन मोनॉक्साईड कुठे आहे, इथे, हे इथे आहे. किती ग्रॅम्स म्हणे, हाऊ मेनी ग्रॅम्स. लगे त्याच्या खाली विचारले म्हणून डब्ल्यू ग्रॅम आपलं उत्तर काढायचे म्हणून लिहून टाकू. पुढे रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ एवढे मोल्स ऑफ मिथेनॉल. मिथेनॉल कुठे आहे, हे इथे, हा मिथेनॉल. त्याचे हे एवढे मोल तयार करण्यासाठी म्हणून विचारले. ठीक आहे. आता चला माहिती काय लिहितो आपण. जर आपल्याला ह्या कार्बन मोनॉक्साईडचं वजन दिलंय तर त्याचं ह्या इक्वेशन मध्ये वजन किती येते ते पाहू. किती आलं मग. 1 मोल आहे कार्बन मोनॉक्साईड, 28 ग्रॅम. कुठून काढलं हे, ॲटॉमिक मास दिलेलेच आहेत. तसंच आता हे इथे मोल्स काढूया आपण. हे इथे हे मोल्स दिलेत, हे मोल आहेत. तर मोल्सच्या भाषेमध्ये हे मिथेनॉल किती आहेत, तर 1 मोल आहे. मग चला सापडलं उत्तर इथे सुद्धा आपल्याला लगेच, की इथून इथं 28 ला 1, किंवा उलट म्हणू आपण ह्याला, की 1 मोल तयार करण्यासाठी 28 ग्रॅम लागत होतं, तर चतकोर मोल तयार करण्यासाठी किती ग्रॅम लागेल. अबो सापडलं पहा उत्तर. मग ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करून सुद्धा काढू शकतो. नजर टाकून तर उत्तर तुम्हाला आलेलंच आहे. आणि मग हे 7 ग्रॅम आलं. कसं 7 ग्रॅम आलं, तर हे इथून इथपर्यंत हे 1/4 व्हायला लागलंय. हे इथून इथेपर्यंत सुद्धा 1/4 होईल. आपल्या मराठीत आपण त्याला चतकोर असं म्हणतो. एकदम सोपे न्यूमरिकल असतात पहा. हाऊ मेनी मोल्स ऑफ अमोनिया फॉर्मड. अमोनिया हे इथं आहे, ह्याचे किती मोल्स तयार होतात म्हणे, लिहिलं. चला, आणि हे नायट्रोजनच्या मॉलिक्यूलची संख्या सांगितली ह्या वेळेस. मग नायट्रोजनच्या खाली नायट्रोजनच्या मॉलिक्यूलची संख्या. ठीक आहे. चला हे मिळाले. आता स्टँडर्ड ह्या इक्वेशनवरून ह्याचे मोल्स विचारले होते, तर चला मोल्स लिहू आपण. ह्याचे 2 मोल अमोनियाचे. नायट्रोजनच्या खाली पार्टिकल, किती पार्टिकल आहेत ते. कसं काढले हे पार्टिकल आपण, तर इथे 1 मोल नायट्रोजन आहे. 1 मोल नायट्रोजन मध्ये एवढे मॉलिक्युल्स असतात नायट्रोजनचे. इथून इथपर्यंत हे हाफ, म्हणून इथून इथे सुद्धा हे हाफ होईल. यांची किंमत 1. नका तर असं कॅल्क्युलेशन करू आपण क्रॉस मल्टिप्लाय करून. एवढे सोपे हे न्यूमरिकल आहेत. तुम्ही यावर एक्झाम नक्की द्याल. अत्यंत सोपी परीक्षा. वही पेन घेऊनच, व्हिडिओ पण पाहायचा आहे, सिक्वेन्सने व्हिडिओ पहा. हा 5 नंबरचा होता. आणि परीक्षा सुद्धा वही पेन घेऊनच द्यायची.